नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. महिलांसाठी जे योजना काढलेल्या आहेत, जसे की माझी लाडकी बहीण योजना, असे त्यानंतर आता एक नवीन योजना आलेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा फ्री गॅस योजना, ज्यामध्ये लाभार्थी कोण असू शकतात किंवा माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्ही जर लाभ मिळवला असेल तर त्या उमेदवारांना सुद्धा हे अर्ज भरता येणार आहे का किंवा त्याचा लाभ भेटणार आहे का, पात्रता काय असणार आहे, गॅस कोणाच्या नावावर पाहिजे आहे किंवा इथे अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र, पात्रता काय लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. आपल्याकडे ऑफिशियल GR सुद्धा आहे, ते सुद्धा सविस्तरपणे मी तुम्हाला 5 मिनिटात समजून सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, शासन निर्णय कोणते असू द्या, नवीन जे योजना आलेल्या आहेत त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया. सो GR आलेला आहे ऑफिशियल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हे शासन निर्णय आहे. पण यामध्ये त्यांचं मोटिव्ह काय असणार आहे, प्रस्तावना काय आहे, की आता जे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावं यासाठी मेन याचा उद्देश असणार आहे. त्यामुळे जे एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे वृक्षतोड सुद्धा होते आणि पर्यावरणास हानी पोहोचत असलेले बाब शासनाचं निदर्शनास आली आहे. यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे 2024-25 मध्ये. पण यामध्ये शासन निर्णय आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात आली आहे, ज्यामध्ये 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थ्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर तुम्हाला रिफिल करून भेटणार आहे, ते पण मोफतमध्ये. पण आता पात्रता काय आहे यामध्ये लक्षात घ्या. गॅस सिलेंडर कोणाच्या नावावर पाहिजे आहे किंवा इथे लाभार्थी कोण असणार आहे हे आपण सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. महाराष्ट्रातील महिलांना आता वर्षातील 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. आणि या आता खूप जणांना असं सुद्धा वाटतं की किंवा कन्फ्युजन सुद्धा आहे की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक कुटुंबातील फॅमिलीमध्ये कोणाला हे लाभार्थी असणार आहे किंवा कोणाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल. पुरुषांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर या योजनेचा फायदा होणार नाही. ज्या स्त्रीच्या नावावर गॅस सिलेंडर असणार आहे त्यांनाच हे लाभ भेटणार आहे किंवा ते अर्ज करू शकणार आहात, हे सुद्धा सांगितलेलं आहे. लाभार्थ्यांची पात्रता बघा. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणे आवश्यक आहे. त्यानंतर सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे, हे सुद्धा सांगितलेले आहे. एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच हे अनुज्ञेय असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. या संपूर्ण GR मध्ये हेच माहिती दिलेली आहे की पात्रता कोणाला असणार आहे किंवा इथे कोण अर्ज करू शकतं हे सुद्धा माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा फ्री गॅस योजना आहे, तुम्ही त्याचा लाभ घ्यायचा आहे. अटी व नियम सांगितलेला आहे की एका वर्षामध्ये हे फक्त 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जातील, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर जर तुम्हाला गॅस सिलेंडर घ्यायचा असेल तर त्याची किंमत सुद्धा मोजावी लागणार आहे किंवा ते खरेदी करावे लागणार आहे. गॅसचे 2 कनेक्शन आहे, घरातील 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे, तर मग आम्हाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळतील का, हे सुद्धा प्रश्न आहेत. तर नाही. तर याचं उत्तर असं आहे की एका कुटुंबातील सर्व सदस्यांना मिळूनच 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असलं तरीही त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार नाही. इथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडली जाणार आहे. रेशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांचे नावे म्हणजेच एक कुटुंब असं पकडण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना ही लाभ दिले जाणार आहेत का, तर त्याच्यासाठी ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु पांढरे रेशन कार्ड धारकांना हे कुटुंबाचे या योजनेचा लाभ मिळाला जाणार नाही किंवा दिला जाणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे इथे तुम्हाला eKYC करणे सुद्धा गरजेचं आहे. eKYC केलं असेल तरच तुम्हाला या जी योजना आहे त्याचे तुम्हाला लाभ घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला हे GR किंवा सर्व लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती इथे सांगितलेली आहे, मी पात्रता सांगितलेली आहे. त्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर अर्जदार असेल किंवा लाभार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.